हो गाईज, जर तुम्हाला दृश्यम आणि महाराजा यांसारखे थ्रिलर मूवी पाहायला आवडत असतील तर हा व्हिडिओ बिलकुल मिस करू नका. आज मी तुम्हाला 3 असे मूवी सजेस्ट करणार आहे जे की थ्रिलर आहेत, सस्पेन्स आहेत आणि खूप जास्त चांगले आहेत. तर या वीकेंडला तुम्ही हे 3 मूवी पाहू शकता. मित्रांनो, फक्त मूवी लव्हर्सना समजू शकते की चांगला मूवी पाहण्याचे काय महत्व आहे. तर बऱ्याच वेळा असं होते की आपला सुट्टीचा दिवस असतो आणि आपण कोणताही मूवी उचलतो युट्यूबवरून आणि पाहतो आणि मग आपल्याला मजा नाही येत. तर असं बिलकुल होणार नाही. या चॅनलवरती मी तुम्हाला असा मूवी सजेस्ट करेल की जो पहिल्यांदा तुम्हाला वर्थ इट वाटेल, सुट्टीचा चांगला आनंद घेतल्यासारखं वाटेल. इन्वेस्टिगेशन टीम का मुझे हिस्सा बनाइए प्लीज. उसको मेरे बारे में तुम्हें बताना चाहिए. उसको पता होना चाहिए कि उसका बाप जिंदा है. अगर मेरी लाइफ में टॉन्ट लड़ाई मैं भूल जाऊंगा हम भाई हैं. गाईज, जर तुम्हाला एक मिस्ट्री थ्रिलर मूवी पाहायचा असेल तर इराटा हा एक बेस्ट ऑप्शन आहे. 7.7 ची IMDb रेटिंग असणारा हा मूवी खूप चांगला क्लायमॅक्स देऊन जातो. मी खूप काही गोष्टी या मूवीबद्दल नाही सांगणार कारण मला स्पॉइलर नाही द्यायचा आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही हा मूवी स्वतःहून पाहिला पाहिजे, स्वतःहून तुम्ही ते गेसिंग केलं पाहिजे की कशा प्रकारे याची एंडिंग असेल आणि जी तुम्हाला मजा येईल ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर खूप छान मूवी आहे. He said that wherever I went, he would find me, walk right up to me, and I wouldn't be able to see him. Adrian is dead. He's not dead. He has figured out a way to be invisible. दुसरा मूवी आहे द इनविजिबल मॅन. जर तुम्हाला रात्री हॉरर मूवी पाहायला आवडत असतील तर हा मूवी तुम्ही नक्की पाहिला पाहिजे. पण या मूवीला मी हॉरर नाही म्हणेल, थ्रिलरही नाही म्हणू शकत आणि तुम्ही सायकोलॉजिकली नाही म्हणू शकणार. पण या मूवीचा क्लायमॅक्स जे काही क्लू देऊन जाते आणि अशा प्रकारे स्टोरी शेवटच्या 10 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करून जाते की तुम्हाला मजा येऊन जाईल. आणि मी सजेस्ट करेल की हा मूवी रात्री पहा, जास्त मजा येईल. तुझे अभी भी मेरी बात पे विश्वास नहीं है ना? वो उन बोरियों के पीछे जरूर कुछ छिपाने की कोशिश कर रहा है. ये और इसके फुस प्लान्स. इट्स नॉट अ फुस प्लान. कल तक सब निपटाना होगा. तिसरा मूवी आहे सूक्ष्मदर्शिनी. जर तुम्ही साऊथ आणि मल्याळम थ्रिलर मूवीचे फॅन असाल तर हा मूवी तुमच्यासाठीच बनलेला आहे. तर हा मूवी सुरुवातीला खूप इझी गोईंग वाटते, असं वाटतं की खूप प्रेडिक्टेबल ह्याची एंडिंग असणार आहे आणि आपण गेस करत जातो की कुणी मर्डर केला असेल, कोण असेल खुनी, आपण असे सगळे गेसिंग लावत जातो. पण अशा प्रकारे शेवटच्या 10 मिनिटात जे काही स्टोरी पलटते ते तुम्ही बिलकुल गेस नाही करू शकत. समाजाचा एक नवीन चेहरा तुम्हाला ही स्टोरी दाखवते. तुम्हाला